वाचनालयाच्या वादावरून शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवलीमधील उद्यानामध्ये होणाऱ्या वाचनालयावरून सध्या वाद निर्माण झालाय। जुने वाचनालय म्हणजे ठाकरेंचं कार्यालय, शिवसेनेनं आरोप केलेला आहे। जुनं जे वाचनालय आहे ते ठाकरेंचं कार्यालय आहे असा शिवसेनेनं आरोप केलाय। मग हीच परिस्थिती त्या तुमच्या अभ्यासिकामध्ये का नाही झाली? महापालिका तर वन टाईम निधी देते. नंतर मेंटेन करणं किंवा लक्ष देणं त्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे. जर इथे व्यवस्थित सुसज्ज होतंय तर अडचण काय? आणि कोणत्याही गार्डनला आम्ही बाधित केलेलं नाही. दुसरं त्याउलट तुम्ही गार्डन बघून आलात? हां? तो गार्डन आहे का जाहिरातीचा अड्डा झालाय? ते जरा बघा ना, तिथलं जरा फोटो काढा. तिथले फुटपाथ आहे. त्या फुटपाथवर ह्यांनी वृत्तपत्र वाचनालय वगैरे करून ठेवले. फुटपाथवर बेंच टाकलेले आहे. फुटपाथ अडवलेला आहे. म्हणजे हे तर चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. काही दिवसापूर्वी आम्हाला असं कळालेलं, की काही राजकीय व्यक्ती गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा घाट घालत आहेत. इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले 10 वर्ष बंद पडलंय. ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या थाटामाटात. पण आजपर्यंत ते बंद आहे. ते सुरू कोणी करायचं? आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डनमध्ये जिथे लहान मुलं अबलावृद्ध सगळे खेळायला येतात, ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून. याचा आम्ही काल ते काम बंद पाडलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो, की यापुढे जर तुम्ही काम करायला आलात, तर आम्ही पुन्हा ते बंद पाडू.